रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. हरी जय जय या पुढे या. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी.
हो हीच माझी सर्व माझे सर्व जोड हीच माझी सर्व धनदेवी मुक्ती धन संपदा धनदेवी मुक्ती धन संपदा सदा संग देई सदा संत संग देई सदा हरिभक्तपरायण भागवत महाराज पिंपरीकर त्यांना साथ करते सूर्यभन मामा. हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची
माझी सर्व हीच माझी सर्व जोडी सर्व
विठ्ठला विठ्ठला विठ्ठल हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा किंवा नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायी आवडी हीच माझी सर्व तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी विठ्ठला विठ्ठला दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हर सोपाना भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचेतरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह करो पावन झालो चराचरी देवी मी जय जय बोले ते प्रभु तुमचे सिकविने मनवोने अवधारी जो पुरे आपण देवा मस्तक पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करे संताच्या यावर करे संताच्या यावर करे संताच्या वार करे संताच्या करे संताच्या यावर करे
आवडे हीच माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा भगवंताकडे 3 प्रकारची मागणी मागतात. विठाला श्री ओंकारनाथ देव यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व भक्तजन मंडळी उपस्थित आहात. महाराजांची देवांची 36वी पुण्यतिथी आहे. म्हणजे जवळजवळ देवाला जाऊन 3 तप झाले पूर्ण. म्हणजे 36व्या पुण्यस्मरणानिमित्त काय माझ्या पुण्याचा उदय झाला, काय माझ्या ध्यानात येईन झाले महाराज. योगानं योगायोग येण्याकरता सुद्धा पुण्याचाच उदय म्हणजे पुण्याचाच साठा लागतो. आणि ते निश्चित माझ्या वाट्याला आलेला आहे, माझ्याकडे आहे. म्हणून देवाची पुण्यतिथीच्या दिवशी नको म्हणले तुम्ही. मनात कोणतीही अपेक्षा नसताना फक्त येते वेळेस मी आमच्या माऊलीला फोन केला, मला टोपी नाही, मला टोपी घेऊन या. विसरली घरी. पण देव म्हणले तू टोपी कशाला घालतो, तू फेटा बांधणं. आणि बरोबर तसंच झालं महाराज. फेटाच बांधावा लागला. मालकाला याला थोडा वेळ असल्यामुळं सर्व आपली भजनी मंडळी प्रेमाची सर्वांनी विनंती केली, महाराज तुम्ही महाराज येईपर्यंत उभा राहा. त्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ओंकारनाथ देवाच्या या पुण्यस्मरणाच्या पर्व काळावर मी उपस्थित आहे. याच्यानंतर काल्याचं कीर्तन होणार आहे. त्याच्या अगोदर आपल्या मारुतराव महाराजांचा मोतीराम महाराजांचा असा नियम आहे की अगोदर पूजेचं कीर्तन झालं पाहिजे. बरोबर आहे. त्या अनुषंगानं हा अभंग तुकोबा यांचा मागणीवर घेतलेला आहे. देवाची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी कोणाची होत नसती मंडळी, देवाची. जीवनामध्ये ज्यांनी पुण्य कमवलेलं आहे त्याचीच पुण्यतिथी होती. आणखी एक गोष्ट सांगून जातो. विठाला विठाला काही मंडळी चांगल्या तिथीला वाटून जातात महाराज. आणि काही मंडळी अशी तिथी कोणती असो त्या तिथीला पुण्य प्राप्त करून देते आणि ती पुण्यतिथी ठरते. काही जण आपण म्हणतो महाराज त्यानं जीवनभर पाप केलं, जीवनभर लोकांचे धुरे कोरले, जीवनभर काही ना काहीतरी कुठाने केले आणि मात्र तो एकादशीला गेला, त्याला काय पुण्य केलं असं नो. पण आमचं शास्त्र सांगतंय, ध्यान देऊन ऐका. आमचं शास्त्र सांगतंय जीवनामध्ये त्यानं काय केलं आणि तो कोण असेल, आणि तो जर एकादशीला गेला तर तो एकादशीला गेल्यानंतर तो पुण्यवान नाही ठरत, तर तो एकादशीला वाटून जातो, एवढा पापी असतो तो. वा. आणखीन दुसरं ऐका. एखाद्यानं जीवनभर चांगलं कार्य केलं, जीवनभर परमार्थ केला, पण नेमकी आमुषा गाठली. लोक म्हणतात काय खरतोड होता बापा, जीवनभर नुसता परमार्थ परमार्थ दाखवला ना आमुषाला गेला. तुमच्या आमुषाला जाणीवून ठरत नाही मंडळी. ज्यानं जीवनभर चांगलं कार्य केलंय तो आमुषाला जरी गेला तरी आमुषा पवित्र करून जातो. ते आमचे ओंकारनाथ देव आहेत. वा. आज आपला कोणतंच कार्य करीत नव्हतं महाराज आमुष्याला, कुठं जात नव्हतं घराच्या बाहेर, पण एक आमुषा अशी पवित्र करून ठेवली आमच्या देवानं. दर महिन्याला इथं यात्रा भरते आमुष्याला. पहा हो पती होती बहु गोळा, भक्त हार्यास पाहून देवास विसरला, सुदबुद देहाचे आरती सद्गुरु चरणाची, आरती सद्गुरु चरणाची, संत रूपे दुःख हरणाची. कोणत्यातरी भक्त मंडळीची भावो प्रति अमावसेला वा. भक्तजन होती बहु गोळा, भक्त हा व्यास पाहून देवास विसरला, सुध बुध देहाची आरती
पवित्र दिवस मानला जातो. आमच्या देवाने तो दिवस पवित्र केला आणि अशाच महात्म्यांची पुण्यतिथी होत असते. आणि हे महात्मे इथून गेल्यानंतर त्या 3 गोष्टी पाठीमागे ठेवून जातात. महात्मे आता देव गेली नाहीत, त्यांच्या 2-3 गोष्टी पाठीमागे आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? एक, त्यांच्या कीर्ती पाठीमागे आहेत. राहिला त्या कृत साजरा होतो. तुका म्हणे गाज वैकुंठी सोहळा तुका म्हणे गाजे, वैकुंठी सोहळा म्हणे गाजे, वैकुंठी सोहळा म्हणे गाजे, वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा प्रीती माझी, याही भूमंडळा माझी प्रीती, याही याही भूमंडळा माझी. वैकुंठी सोहळा बघा, या हे भूमंडळा माझी कीर्ती. इथं सुद्धा आहे ना कीर्ती आणि वैकुंठात सुद्धा देवाची कीर्ती आहे. म्हणून आज देवाचं पुण्य स्मरण आहे. त्यांची कीर्ती पाठीमागे राहते. दुसरी गोष्ट, साधू संत गेल्यानंतर त्यांच्या समाधी पाठीमागे राहतात. म्हणजे गादी म्हणजे समाधी देवाची. ही पाठीमागं आपल्याकरता राहिलेली आहे. आपला उद्धार करण्याकरता गादी आहे. आपला उद्धार करण्याकरता देवांची गादी आज बी देव आपल्याला गादीच्या स्वरूपामध्ये आहेत. म्हणून अशा या महान पर्व काळावर आपण सर्वजण उपस्थित आहेत. महाराज, असं वाटतं इथं की पंढरपुराच्या वाळवंटात कीर्तन होते काही, असं वातावरण आहे. आणि खरंच वाळवंटच आहे. आणि हे वाळवंट कसं आहे माहिती का नाही? देवाचं तुका म्हणे वाळवंट हे बरोबर आहे, हे नीट आहे आणि हे उत्तम आहे. विठाला विठाला मंडळी, परिसरातून आलेले दोन्ही संस्था, आमचे श्री हरिभक्त परायण परमित्र परम आदरणीय संगीत विशारद, मृदंग विशारद असणारे आमचे उद्धव भाऊ काळबांडे यांची संस्था उपस्थित आहे. इकडे आमचे श्री हरिभक्त परायण संगीत विशारद नागेश महाराज यांची संस्था उपस्थित आहे. उपस्थित सर्व आता गुरुजन मंडळीची नावं घेत नाही, सर्वांच्या चरणार्धाच्या गाडून अंतःकरणपूर्वक साष्टांग नमन करतो. या संस्थांचे संस्थापक जे बापू आहेत आपले, बापूच्या चरणी साष्टांग नमन करतो. आणि मालक येईपर्यंत जसं सद्गुरू कृपा करतील, तुम्ही माझ्याकडे कृपा दृष्टीनं पाहताल, तसा आपण थोडा बोलण्याचा प्रयत्न करू. सर्वांना एक विनंती आहे, ज्या ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि देवाच्या पुण्यतिथीच्या या पर्व काळावर आपल्या पदरात पुण्य पाडून घ्या. आणि विशेष म्हणजे आज आमचे माऊली कीर्तन युट्यूब 16 यांची उपस्थिती आहे देवाची सेवा करण्याकरता. तसेच आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव असणारे साऊंड सिस्टीम, आमचे ओंकारेश्वर साऊंड सिस्टीम, सचिन भैया वैद्य
याच्या सिस्टीमवर गळा बसलेला असला तरी यायचं आणि याच्या सिस्टीम बेसूर असलं तरी अजून वावा भाऊ म्हणायचे वैद्य आहेत आणि ते खरंच आपल्या गळ्याचे वैद्यच आहेत. म्हणून सचिन भैया वैद्य गोड स्वभाव आणि देवाची निष्काम सेवा महाराज. वा 12 महिने त्रिदारावर आमोशा आणि सप्ताह अंतकर एकादशी सुद्धा 2 एकादशी महिन्यातली आणि 1 आमोशा 2 दिंड्या आणि सप्ताह यांच्याकरता टाळी वाजवा. वा सृष्टीवाले बरेच आहेत पण एवढी सेवा करणारे कोणी नाही. एकदा आपली पोळी भाजली की निघून जाणारे बरेच आहेत. विठाल ओंकारनाथ भगवंताच्या या पुण्यस्मरणानिमित्त हे पूजेचं कीर्तन अभंग शिवेकरिता घेतलेला जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या पाठातील आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय 3 प्रकारची मागणी मागतात. कोणती? एक मानसिक मागणी आहे, दुसरी वाचिक मागणी आहे आणि तिसरी कायिक मागणी आहे. वाचिक मागणी मानसिक मागणी कोणती आहे? तुझा विसर न व्हावा. वाचिक मागणी गुण गायीन आवडी आणि कायिक मागणी संत संग दे सदा. या तिन्ही गोष्टी करता आम्हाला गर्भवास जरी सहन करावा लागला तरी हरकत नाही. आम्हाला खुशाल गर्भवासाला घालायचं असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठाला महाराज इथं आलेला प्रत्येक जण देवाला मागतो. कोण मागत नाही देवाला? सगळीच मागतो हा? सगळीच मागतो. एका ठिकाणी मी वाचलं होतं सगळेच भिकारी आहेत. काही मंदिराच्या बाहेर मागतात मंदिरात जाऊन तर काही मंदिरात मागतात. मागणं प्रत्येकाला जमतंय. ऐका, प्रत्येकाला देवाला मागता येते. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हा आम्हाला मागता येते पण मागण्याची अक्कल नाही. दृष्टांत सांगतो ध्यानात येईल. एक जण काश्मीरला गेला महाराज. आता काश्मीर म्हणजे पृथ्वीवरलं स्वर्ग. त्याला विचारलं कुठे गेलता रे? म्हणला स्वर्गात. कोण्या? काश्मीरला. बर, मग तिकडून काय आणलं? काश्मीरला गेल्यानंतर आता काय आणायला पाहिजे? तर नंबर 1 चे बदाम भेटतात. आपल्या इकडे तो बदाम भेटत नाही. तिथं नंबर 1 चा सफरचंद भेटतंय, तिथं नंबर 1 चा अक्रोड भेटतंय. हे काय आणायला पाहिजे होतं का नाही? त्याला विचारलं काय आणलंस? त्यानं सांगितलं 5 किलो कांदे, 5 किलो लसूण. आपल्या इकडे मिळत नाही का? तितक्या जर दूर जाऊन जर तिथलं जर नाही आणायचं, इथलं मिळतंय ते जर तिथून आणायचं तर आपल्या मागणी आणण्याला काय अर्थ आहे? तसं भगवंताकडे जे मिळतंय ते आपण मागायला पाहिजे मंडळी. पण आपलं तसं नाही ना. आपल्याला जे प्राप्त होत आहे आपोआप आपण तेच मागतो. काय मागतो? वाढावा संताना म्हणजे जे आपल्याला आपोआप होते ते देवाकडे मागतो. म्हणूनच म्हणलं आपल्याला मागण्याची अक्कल नाही, मागता येते.
संताकडे जायचं, संताला विचारायचं की आम्हाला देवाकडे मागायचे. मी सांगतो तुम्हाला, तुकोबरायाच्या गात्यात ज्याला शेती करायची त्यानं गाथा पाहायचा, ज्याला भक्ती करायची त्यानं गाथा पाहायचा, ज्याला पंढरीची वारी करायची त्यानं गाथा पाहायचा, ज्याला नामस्मरण करायचे तरी त्यानं गाथा पाहायचा. मनानं नाही काय करायचं. आणि भगवंताकडे येऊन साधना करून जर मागायची वेळ पडली, भगवंताकडे काय मागायचं याच्याकरता सुद्धा गाथाच पाहायचा. विठाला ठाकूरबा म्हणायत पैसा. आता ऐका, पैसा कसा कमवायचा त्याच्याकरता गाथाच पाहायचा. सांगणारच होतो, ज्याला पैसा कसा कमवायचा त्याला गाथा पाहायचा. जोडनिया धन हो हो जोडनिया धन उत्तम व्यवहार हे जोडनिया धन जोडनिया धन उत्तम व्यवहारे. आणि मग दान करायचं, ते सुद्धा या हाताला दान केलेलं या हातात पडलं ते दान सुद्धा, त्याला सात्विक दान म्हटलेले ज्ञानोबा आहे. चला तिकडे नाही जायचं मला, पण कसं कमवायचं ते सुद्धा गाथ्यात. माझा मुद्दा इथं आहे, काय मागायचं ते सुद्धा तू कोबरायला विचारा. कोण मागायचं ऐका, आधी ऐका, काय मागायचं नंतर सांगतो, पण अगोदर कोण मागायचं, कोण मागण्याचा अधिकारी आहे. मागण्याचा अधिकारी कोण आहे? ज्याची थोडीफार सेवा झालेली असेल त्यालाच मागण्याचा अधिकार. म्हणजे इथं देवस्थानवर येऊन बरेच भक्त मंडळी सेवा करतात, बरेच भक्त मंडळी सेवा करतात, अंतकरणापासून करतात महाराज. त्यांना मागण्याचा अधिकार आहे. पण आणखी नाही का तुमचा मामा, त्यांना मागण्याचा अधिकार आहे, पण आणखी एक त्याच्यात प्रश्न आहे, त्याला काही मागण्याचा अधिकार नाही. विठाला ज्यांनी सेवा केली इथं येऊन, कोणी चटया उचलल्या असतील, फळ प्रत्येकाला सारखे बरं का. आता ऐका, कंबर बांधणाऱ्याला जे फळ आहे तेच चटया उचलणारा आहे. कंबर बांधणाऱ्याला जे फळ आहे तेच टाळ घेऊन उभं राहणाऱ्याला आहे. काही फरक नाही तराजूत बरं का. हा, असं समजायचं नाही की महाराजाला जास्त आहे काही, अशी बात नाही. समर्थाच्या पंक्ती भोजने तळलेल्यावरली एकच पक्वाने. समर्थाची पंगत असते ना, त्या पंक्तीत भेद नाही होत महाराज. आपल्या पंक्तीत भेद होते. समर्थाची पंगत असेल तर सगळ्याला इथून तिथून सारखंच वाटप असते. आणि आमची भगवंताची वाटप आहे इथं कोणालाच काही नाही. जे कंबर बांधणारा आहे तेच पखवाज वाजवणारा आहे. जे कंबर बांधणारा आहे, एखाद्यानं जर समजा आमच्या भाऊनं सांगितलं ते बेंड ह्या बरं कशाचं मृदंगाचं, एखाद्यानं बेंड इथून जर नेऊन दिलं तरी त्याला कंबर बांधणारा एवढंच फळ आहे. एवढा आमचा भगवंत उदार आहे, प्रत्येकाला सारखं फळ देतो. उधार तो हारे
स्तनपाने मारू आले विठाला इथे साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या विठाला महाराज म्हणतात आम्हाला फक्त भावाचा माणूस लागतो काही न लगे एक भाव भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण आण घेऊन सांगतात तुको बरे फक्त भाव लागतो म्हणून तर आपल्या आरतीमध्ये देवाचे आहे ना भावना से जैसे जाते दर्शन होय तैसे जाते रे धारा मान पापनासे प्रगट हे महाराष्ट्राचे पाहो प्रति अमोसे भक्त जन होती बहुबरा भक्तहायास पाहुन देवास विसरला तुझा मुदले आरती सासुर धर्माची आरती सासुर धर्माची संत रूप तुकारणाची भावना असे जैसी ज्याची दर्शन होय तैसे त्याचे भाव महत्वाचा आहे भाव अधिक सेवा मला काय म्हणायचंय मला मागणीकडे जायचंय भाव अधिक सेवा जर असाल तर त्याला मागण्याचा अधिकार आहे आता ऐका काय मागायचं मनानं नाही मागायचं संताला विचारायचं जर मनानं मागितलं तर धोका होण्याची शक्यता आहे कोणाला धोका झाला आहे का मोठ्याचे उदाहरण सांगतो लहान्याचे सांगत नाही बर. एक राजा भरत मनानं निघाला परमार्थ करायला मनाच्या मार्गाने निघाला हरिपाठामध्ये 2 असे प्रमाण आहेत मनमार्गी गेला तो तेच मुकला हरिपाठ स्थिरावला माझे मन हरिपाठ स्थिरावला माझे मन हे मनमार्गी गेला तो तेच मुकला हरिपाठ स्थिरावला माझे मन हरिपाठ स्थिरावला माझे मन मनमार्गी गेला तो तेच मुकला हरि मुखे मन हरि मुखे मन मुखे मन पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी राजा भरत मनाच्या मार्गाने निघाला पण धोका झाला जड भरत राजा हरिणीकर बागेला झाला तो आला तो घातला वासनेने 3 जन्म घ्यावं लागले भगवंताच्या प्राप्ती करता किती जन्म 3 पुढचा हरणाचा आणि त्याच्यानंतर पुन्हा जड भरताचा आणि तिसऱ्या जन्मात उद्धार झाला कशामुळं मनाच्या मार्गाने मनानं परमार्थ केला पण संताला विचारलं नाही राजा भरतानं संताची भेट घेतली नाही संताची भेट झाली नाही म्हणून 3 जन्म घ्यावं लागले त्याच्या विरुद्ध आणखीन एक उदाहरण आहे भागवतात ध्रुव बाळाचं तो वय बी नाही परमार्थ करण्याचं 5च वर्षाचं वय आणि 5 वर्षाच्या वयामध्ये ध्रुव बाळ आईच्या सांगण्यावरून भगवंताची प्राप्ती करण्याकरता तो सुद्धा मनाच्याच मार्गाने निघाला पण वाटेमध्ये नारदजीची भेट झाली संताची आणि संताच्या मार्गदर्शनाखाली परमार्थ केला त्याचा
त्याचा परिणाम 5च महिन्यात देव. किती महिन्यात? 5च महिन्यात. संतांच्या संगतीत राहून परमार्थ केला की देव लवकर भेटतो हे सांगायचं. वा आणि जर आपल्या मनाला जर परमार्थ केला तर किती जन्म घ्यावे लागतील भरतासारखे सांगता येत नाही. म्हणून देवाच्या सानिध्यात येऊन परमार्थ करायचा, त्रिधारेवर येऊन परमार्थ करायचा. निश्चित लवकर देव भेटल्याशिवाय जाणार नाही. हा दुसरं प्रमाण संतांचे संगती अनुमार्ग गती मनोमार्ग गती अक्कलावा श्रीपती येणे येणे पंथे निश्चित लवकर भेट होते. विठाला विठाला संत चरणी देवा भाव संत चरणी देवा भाव देनेली रसे सर्व देवा सर्व देव एका जनार्देवी देव प्रत्यक्ष भेटे एका जनार्दनी देव प्रत्यक्ष भेटे एका जनार्दनी देव प्रत्यक्ष भेटे एका जनार्दनी देव प्रत्यक्ष भेटे संत चरणी धरा भावा राज्य सर्व भेव एका जनार्दनी देव प्रत्यक्ष भेटे संत चरणी ठेवा भाव धर्म तेने निरशे सर्व भेव तेने निरसे सर्व देव एका जनार्दनी देव एका जनार्दनी देव प्रत्यक्ष भेटे प्रत्यक्ष भेटे. फक्त देवाच्या चरणावर भाव ठेवा, संताच्या चरणावर भाव ठेवा, निश्चित देव भेटतो. भाव बळे आकडे एरबिना कळे एरविना आकडे करतळी आवळे करतळी आवळे पैसा हरी आहे. आता ऐका मंडळी, मग आपल्याला प्रत्येक गोष्ट जर संतांच्या संगतीत राहून जर भगवंताची प्राप्ती होते प्रमाण सांगतात, तर मग काय मागायचं हे सुद्धा संतालाच विचारून मागितलं पाहिजे बरं का. संतालाच विचारलं पाहिजे का, त्यातच पाहिलं पाहिजे की आपल्याला देवाकडे मागायचे काय. एकदा आमचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपली परमार्थिक साधना देहूमध्ये करत असताना दररोज एका डोंगरावर जायचं मला साधना करण्याकरता. कधी भोराडेश्वर, कधी रामचंद्र, कधी भंडारा डोंगर. एके दिवशी भंडारा डोंगरावर गेले असताना महाराज धानस्थ बसले. मला डोळे लावून बसल्यानंतर भगवंताला वाटलं आज तुकोबारायला दर्शन द्यावं, पण जरा वेगळ्या रूपात द्यावं. देव आले. मोठा संगीन साप महाराज साप होऊन आले आधी कोणापुढे तुकोबाराय समोर. आणि आकाशवाणी झाली, महाराज तुम्हाला देव भेटायला आले सापाच्या रूपात, डोळे उघडा. तुकोबाराय म्हणले साप बघण्याकरता भक्ती करायला लोक काय म्हणले मी. तुकोबारायचं कसं होतं. तुकोबाराय म्हणले साप बघण्याकरता भक्ती करणं म्हणले मी. साप मी भरपूर पाहतो, त्याला दाखवायचं असं तर जे प्रल्हादाला दाखवलं ते रूप दाखव म्हणा, मग डोळे उघडतो. जे उद्धवजीला दाखवलं स्वरूप ते रूप दाखवत असला तर डोळे उघडवतो. दावी रूप जे रूप पुंडलिकाला दाखवलं ते रूप दाखवत असलं तर डोळे उघडतो. ते सापन भूतन जे आणत असतील तर डोळे उघडायला तयार नाही म्हणले मी. देव असला तरी मला घेणं देणं नाही, तुकोबाराय म्हणाले. मग मात्र भगवंताला वाटलं हा कसं आहे माहितीये का, काय भेटी पडे ठका ठका त्याची वर्म जाणे तुका विठाला. ठक होते आमची तुकोबाराय महाग ठक होते. डोळे उघडले, साक्षात भगवंतानं पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं मला तुकोबारायला भंडारा डोंगरावर. आणि भगवंतानं सांगितलं तुकोबारायला तुम्हाला काय मागायचं ते मागा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुकोबारायने सांगितलं मागितलं असतं देवा, पण आमची परंपरा मागण्याची नाही.
वडिलाची रीत जाणत पण आमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही ना. आमच्या तुकोबाराला 2 वडील होते. किती वडील? 2. कोणते कोणते? एक वंश परंपरागत वडील, दुसरे ज्ञान परंपरागत वडील. भेटत ना तुझ्याला पाहिजे होतो. विठाला विठाला किती किती परंपरा, 2 परंपरेचे वडील आहेत. वंश परंपरागत विश्वांबर बाबापासून कोणच मागितले नाही म्हणजे तो बरं आमच्या घरात. मी मागतो का? विश्वांबर बाबापासून त्यांचे कुलपुरुष कोणच मागितलं नाही मला तेव्हापासून. 8 पिढ्या. वा. किती पिढ्या? 8 पिढ्या. 8 पिढ्या नुसती सेवा केली. मला तेच सांगायचंय. कोण मागायचं? ज्या तुकोबाराने 8 पिढ्यापासून तुकोबाराच्या घरात पंढरीची वारी निष्काम सेवा. तुकोबाराय म्हणले मी नाही मागत, आमची परंपरा मला माहित आहे. देवानं आणि दुसरी परंपरा सांगितली ज्ञानाची परंपरा. कशाची? भक्त प्रल्हादापासून चालत असलेली ज्ञानाची परंपरा. कोण कोण? भक्त प्रल्हाद, अंगदजी, उद्धवजी, त्याच्यानंतर नामदेव महाराज आणि तुकोबाराय. ही ज्ञानाची परंपरा आहे. या दोन्ही परंपरेमध्ये आमच्या इथं मागायची मला पद्धत नाही म्हणले देवा मी नाही मागणार. मग देवानं सांगितलं तुम्हाला मागावं लागते. देवानं काय सांगितलं तुकोबारायला? एखादी गोष्ट जर मुद्द्यावर मिटत नसेल तर ती गुद्द्यावर येत असते. अगोदर मुद्द्यावर मिटवायला पाहिजे. होय अण्णा खरंय का? तशी तर मुद्द्यावर मिटायला पाहिजे. पण मिटतच नसेल एखाद्या दिवस मुद्द्यावर तर ती गुद्द्यावर येते. गुद्द्यावर गुद्दा करते का? कशा येते? गुद्द्यावर. देव गुद्द्यावाले. देवानं सांगितलं मागायचं नाही का? असे हात अशा भायावरी केल्या मला देवाने. तुकाराम महाराज सांगितलं तुम्हाला मागायचं नाही का? नाही म्हणजे देवा काही झालं तरी आमची हितच आहे, मागायचं नाही. देवाने सांगितलं एक काम करा म्हणले काय? उद्या तीर्थारेवर जाता तुम्ही कीर्तनाला. उद्या कुठे जाता? तीर्थारेवर कीर्तनाला जाता आणि तिथं म्हणता अभंग घेता. काय? आता पोटे धावे मन तुमचे चरण देख. हा अभंग अजिबात घ्यायचा नाही म्हणले माझ्या चरणाचा. मागायचं नाही ना? हा भांडण सुरू झाले आता. मागायचं नाही ना? नाही. मग हे चरणाचे अभंग घ्यायचे नाही किंवा आमच्या रूपाचे अभंग घ्यायचे नाही. रूप पाहता लोचने सुख धरते ध्यान किंवा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. माझ्या बाबतीत खूपच कीर्तनाला घ्यायचं नाही. देवानं सांगितलं तुकोबाराला ठणकावून मागायचं असलं तर घ्यायचा. मागायचं जर नसल तर हे अभंग घेणं सोडून द्या उद्यापासून. वा. कसं असतं माहितीये का? म्हणलं ना आमचे देव ठक असतात तर तुकोबारा महाठक आहे. तुकोबाराने सांगितलं हो देवा काय कोणाला म्हणाले तुम्ही अभंग घेऊ नका, हे घेऊ नका, ते घेऊ नका, कोणाला म्हणाले? तुकोबाराने सांगितलं देवानं तुम्हाला म्हणायलो चरणाचे अभंग घेऊ नका म्हणाले तुकोबाराय तुम्ही. तुकोबाराय म्हणतात देवाला रूपाचे अभंग घेऊ नका म्हणतात. तुझ्या बापाच्या घरचे आहेत का म्हणले? कोण म्हणाले? तुकाराम महाराज. तुकोबारा म्हणाले देवाला तुझ्या बापाच्या घरचे आहेत का म्हणले? पाहिले देवाने विचारलं कोणाच्या बापाच्या घरचे आहेत? मग तुकोबाराने सांगितलं देवाला माझ्या वडील मी राशिका देवा माझ्या वडिलाची, मी राशिका देवा माझ्या वडिलाची, मी राशिका देवा
माझ्या वडिलाची मिराशी गाय माझ्या बापानं कमाई केलेली म्हणजे तुझ्या बापानं घरचं काय तुझं जरी असलं तरी बी एखाद्या बारा शेती असती एखाद्यानं घेतली 7-12 त्याचं नाव झाली 7-12 जर नाव झाली तर ते पहिला शेतीवाला म्हणू शकतो का माझी शेती म्हणू शकतो का नाही ना. तशी ही जायदाद परमार्थाची जायदाद भगवंताच्या चरणाची जायदाद तुकोबारायाच्या दोन्ही वडिलांनी कमवून तुकोबारायाकरता ठेवली होती. ही माझी विरासी हा तुझे पायापाशी. आणि देवा याचा मला अभिमान आहे याचा धरीन अभिमान करीना पुढे जतन ही जतन करायला होता आम्ही. तू काय सांगतो हे आपण घेऊ नका आणि ते आपण घेऊ नका असं मुद्द्यावर महाराज तुकोबारायानं देवाला धरलं की देव जरा शिक नॉर्मली मुद्दा फक्त लक्षात द्यायला पाहिजे. त्याला नरम करायचं म्हणजे देवाला नरम करण्याची ताकद आमच्या तुकोबारायात. देव नरम झाले आणि मग देवानं सांगितलं तुकाराम महाराज तसं नाही हो. मग जरा नरमी वाली जरा तसं नाही हो महाराज माझी इच्छा आहे तुम्ही काहीतरी मागा हो तसं म्हणे ना मी. मग नरम झाले बघा पण अगोदर टाईट मध्ये म्हणून राहिले मागाच. मुद्द्यावर आल्यानंतर मात्र देव नरम झाले आणि मग तुकोबारायाने सांगितलं असं बोला ना तुम्ही मग असं बोला. मग ते बी आमच्या वडिलाची रीत आहे कोणतं काही मागणे या अनुचित पण काही मागणे उचित. विठाला सांगितलं देवा तुम्हाला तुम्ही देणार आहेत का मला. देवानं सांगितलं द्यायला चालू. मग एक काम करून म्हणजे काय अभंगाचं पहिले देवा आपल्या परभणी जिल्ह्याच नाही तर महाराष्ट्राचं वैभव श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य परमपूज्य परमादरणीय अच्युत महाराज दस्तापूरकर मालक यांचं बरोबर आता मला चिंता लागली होती आपलं भांडवल संपलं होतं पण